सुंदर असं शिस्तबद्ध मैदान. सकाळपासून एकाही गटाला सामना नाही, एकाही सेमीला सामना नाही, एकाही क्वार्टर सेमीला सामना नाही आणि आता फायनल सुटतो. 170 वर्षाची परंपरा असलेलं एक गाव एक गणपती असं नरवणे गाव आणि या गावचा हा बैलगाड्यांचा जंगी सोहळा आणि या सोहळ्याचा फायनल सुटण्यासाठी स्वच्छ कोण होणार. 1 नंबरचा मानकरी, 1 ला तुफान आणि सुंदर, 2 ला लक्ष आणि बगिरा, 3 ला शंकर आणि शंभू, 4 ला बकासूर आणि बादल, 5 ला काजल आणि हरण्या, 6 ला लाडू आणि बादशाह आणि 7 ला लक्की आणि सुंदर. करा सुट्टी मेकर आणि पुढे उभं राहिलेले सावध उभं राहा. जशी अँब्युलन्स मोकळी आली तशीच तिला मोकळी माघारी जाऊ द्या. त्यात झोपून जायचा कुणीही प्रयत्न करू नका. ग्रामस्थाने अँब्युलन्स ठेवली फक्त दवाखान्यात पोहोचवायला खर्च स्वतः करायला लागणार, नाही राहिला तर घरच्यांना करायला लागणार, कारण डॉक्टर काय सोडत नसतोय. आता काय दिवसाने या ठिकाणी आणखी वेगळी चित्र पाहायला मिळतील. आता प्रत्येक हॉटेलवरती या ठिकाणी गेलं तर या ठिकाणी जाहिराती पाहायला मिळतात. आज 4 चा येत आहे, उद्या 5 चा येत आहे. जसं डॉक्टर सुद्धा असेच म्हणणार आहेत. आज 3 आले, उद्याच्याला 5 येणार आहे. त्यामुळं आपापल्या जीवाची काळजी. सुसगावकर गाडी उभी करा. एक नंबर दासावडे सस्तेवाडी रामेश्वरीकर गाडी उभी करा. सगळ्यांच्या नजरा खालती लागल्या. कोण होतो या वर्षीचा 1 नंबरचा मानकरी. हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रात दिवस हा प्रत्येकाचा ओळख लागत. नाहीतर गटाला उतरतोय 7 नंबरला म्हणतोय माझा दिवस कवा यायचा कसा येईल. विचार करा. पोरग चांगलं शिकत असले तरच त्याला या ठिकाणी चांगल्या कॉलेजला घाला आणि चांगलं शिक्षण द्या. त्याला एबीसीडी येणं झाली त्याच्यावर खर्च करून कसं चालत. तसंच बैलांचं हे बैल पळत असला तर बैलावरती खर्च करा, नसला पळत रिटायर करा. सुटला माझ्याकडे आहे नाही बॅग येत प्रत्येकाचं वेगळं असतंय. बैल ऐकत नाही. जरा